लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघवला श्रीकांत वकिलाच्या गुंडांनी जेरबंद करून ठेवलेला आहे. राघव जरासुद्धा हलू शकत नाही आणि श्रीकांत वकील आता त्याच गोष्टीचा फायदा घेऊन राघवच्या समोर येऊन उभा राहिलेला आहे. आणि तो राघवला म्हणतोय की तुला तुझ्या घरातून, तुझ्या बिळातून बाहेर काढण्यासाठी मी हा प्लॅन केला होता. एखादा उंदीर त्याचा आवडता पदार्थ ठेवल्यानंतर कसा त्या पिंजऱ्यामध्ये जातो आणि त्या पिंजऱ्यामध्ये फसतो ना, तसा तू माझ्या पिंजऱ्यामध्ये फसलायस राघव. आता तुझं काही खरं नाहीये, कारण तू जिवंत आहे हे पुरावे मी जमा करून ठेवू शकतोय. आणि आता जर का हे पुरावे मी पोलीस स्टेशनला दाखवले, तर तुझं काही खरं नाहीये, असं म्हणून श्रीकांत वकील राघवला धमकी देत आहे. त्याचबरोबर तो राघवला सांगतोय, की "तुला ऐकायचंय ना, मधू जिवंत आहे का?" तर "हो, मधू जिवंत आहे. पण आता तू काहीच करू शकत नाहीस, कारण तू माझ्या तावडीत सापडलेला आहे. मी तुला कितीदा तरी सांगितलेलं होतं, की तू माझ्या नादी लागू नकोस, पण तू माझ्याशी पंगा घेतलेला आहे आणि आता तू त्या गोष्टीत अडकणार आहे, जी गोष्ट तू कधीच केलेली नाहीये. मधूचा खून न करता सुद्धा तू आता मधू जिवंत असून पण तिच्या मर्डरच्या केसमध्ये जेलमध्ये राहणार आणि जेलमधून तू कायमचा फाशीवर लटकणार. लक्षात ठेव, हा गुन्हा तू केला नसला तरी तुला शिक्षा होणार." अशा प्रकारे तो राघवला बोलत असतो. राघवच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग आहे. त्याला असं वाटतंय की या वकिलाच्या नरडीचा खोट घ्यावा, पण त्याला सर्व गुंडांनी पकडून ठेवलेलं आहे. सिंधू जवळच असते. आता सिंधू देखील चिडते आणि वकिलाच्या अंगावर जात बोलते, "तुम्हीच नेहमी सांगता ना, की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आणि तुम्ही स्वतःच कायद्याचं रक्षण करायच्या ऐवजी तुम्ही कायदा मोडताय. तुम्हाला थोडी तरी लाज वाटली पाहिजे." सिंधू डायरेक्ट त्याला बोलत आहे. सिंधू म्हणते, "अशा प्रकारे भ्याडासारखा हल्ला करून तुम्ही काय सिद्ध करताय, की तुमच्या अंगामध्ये खूप ताकद आहे? अशा प्रकारे हल्ला करून ताकद दिसत नसते, तर तुमचा भ्याडपणा दिसत असतो. तुम्ही उलट कायद्यात राहिला असतात, तर फायद्यात राहिला असता, असं आज मी तुम्हाला म्हणते." सिंधूचं ते सगळं बोलणं ऐकून वकील तिला म्हणतो, "तू स्वतःला काय समजतेस गं? तुला असं वाटतं का तुझ्यासारखी शहाणी या जगात कोण नाहीये? तुझा नवरा माझ्या ताब्यात आहे. तुला दिसतंय ना, एका क्षणात त्याचा मी गेम करून टाकेल. तुझं तोंड जरा बंद ठेव." असं म्हणून वकिलाने सिंधूचं तोंड बंद करून टाकलंय. आणि तो राघवला म्हणतोय, "जरा तुझ्या बायकोला समजावून सांग, की कंडिशन काय चालू आहे. अन्यथा तुझा जीव, जो अगोदरच गेलेला आहे, तो कायमचा घालवून टाकीन. कारण जगाच्या दृष्टीने तू तर मेलेला आहेस. आत्ता तुला मारून टाकलं तर माझ्यावर एकही केस होणार नाहीये. मी कायद्यात आहे आणि फायद्यात आहे, ही गोष्ट लक्षात ठेव." असं म्हणून तो राघवला उस्कवत आहे. राघवला प्रचंड राग आलेला आहे. राघवचे हात शिवशिवतायत. राघवचा राग डोळ्यातून आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. राघवला असं वाटतंय, की एका क्षणात या वकिलाचा जीव घ्यावा, पण गुंडांनी त्याला पकडून ठेवलेलं आहे. वकील त्यांना म्हणतोय, की जंगलात शिकार करायला जावं लागतं आणि शिकारीच्या मागं पळावं लागतं. पण इथं तर मला आपोआप शिकार मिळते. तुम्ही दोघं माझ्या तावडीतून सापडला आणि आज राघव तुझं काही खरं नाहीये, असं म्हणून तो राघवला उस्कवत आहे. राघवला वाईट बोलत आहे. राघव देखील सर्व काही शांतपणे ऐकतोय. पण आता राघवचा देखील राग कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे आणि चिडलेला राघव गुंडांवर पुन्हा एकदा तुटून पडलेला आहे. राघवने लाथा-बुक्क्यांनी त्यांचा समाचार घ्यायला सुरुवात केलेली आहे. एका-एकाच्या अंगावर जाऊन राघव त्यांना लाथा घालत आहे, बुक्क्या मारत आहे. परत एकदा गुंड त्याला पकडायचा प्रयत्न करतायत, पण राघव मात्र आता त्यांचं जर्रासुद्धा ऐकत नाहीये. राघवने त्यांना मारायला सुरुवात केलेली आहे आणि वकील आता राघवच्यापासून दूर चाललेला असतो. राघव पळत जातो आणि त्या वकिलाच्या अंगावर झेप घेऊन त्याने त्याचं नरडं पकडून ठेवलेलं आहे आणि त्याला म्हणतो, की "तुला असं वाटत असेल मी तुला काही करणार नाही. आत्ताच्या आत्ता तुझ्या नरडीचा घोट मी घेईल." असं म्हणून राघव त्याच्या अंगावर गेलेला असतो. पुन्हा एकदा गुंडांनी त्याला पकडून ठेवलेलं असतं आणि राघवची धुलाई सुरू केलेली असते. तरी देखील राघव जरासुद्धा खाली बघत नाहीये. राघव पुन्हा एकदा त्वेषाने उठतो आणि पुन्हा एकदा लाथाबुक्क्या घालायला सुरुवात करतो. पाठीत, पोटात जिथं मिळेल तिथं गुंडांची धुलाई राघवने लाथाबुक्क्यांनी सुरू केलेली आहे. सिंधू देखील तिथंच आहे आणि सिंधूने त्याच्याकडं एक मोठी लाकडाची स्टिक म्हणजेच दांडकं टाकलेलं आहे आणि त्या दांडक्याने आता राघवने सर्वांचा चांगला समाचार घ्यायला सुरुवात केलेली आहे. सपासप दांडकं त्या गुंडांच्या अंगावर, पाठीवर, पोटावर, डोक्यावर जिथं मिळेल तिथं राघव मारत आहे आणि मारून-मारून राघवने त्यांना अक्षरशः पळवून लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. राघव त्यांच्या मागं जाऊन त्यांचा समाचार घेत आहे. एकेका गुंडाला धपाधप मारतोय आणि हे सगळं चित्र पाहून
वकील मात्र पुरता घाबरून गेलाय. आत्ताच राघवला पकडून ठेवला होता, पण राघवने मात्र क्षणात गुंडांची धुलाई केलेली आहे. खरोखर राघव हा IPS अधिकारी शोभतो, हे आता त्याला समजलंय. पण आता एका क्षणात राघव त्याच्या जवळ आलेला असतो आणि त्याचं गचुरं धरून तो त्याला म्हणतो, की "तुला असं वाटत असेल ना, की या गुंडांना मी घाबरून जाईल आणि मी तुझ्या तावडीत सापडलेला आहे. मी आणि सिंधू तुझ्या तावडीत सापडलोय, असा जर का तुझा समज असेल, तर तो गैरसमज आहे. लक्षात ठेव. कारण तावडीत सापडलायस तू. आम्ही तुला या जाळ्यात पकडून ठेवलेलं आहे. तुला वाटत असेल, की तुझ्यामुळं आम्ही घराच्या बाहेर पडलो, पण तसं नाहीये. आम्ही घराच्या बाहेर पडलोय ते म्हणजे तुला पकडण्यासाठी आणि आता आम्ही काय केलंय ते तुला माहिती नाहीये. तुझा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे. मगाशी तू जे काही बोललास ना, की मधू जिवंत असताना सुद्धा तू मला त्या केसमध्ये अडकवलंयस आणि तू फासावर लटकवणार आहेस, हे तुझ्याच तोंडून आम्ही पुरावे तयार केलेले आहेत आणि आता ते पुरावे आम्ही कोर्टामध्ये सादर करणार आहोत, तेव्हा चेहरा मला तुझा पाहायचा आहे. सिंधूच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि सिंधूने जे काही वकिलाने बोललेलं असतं, ते सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं आणि आता वकिलाला पश्चाताप होतोय. त्याला कळलेलं आहे, की पिंजऱ्यातला उंदीर तर आपण झालोय. कारण राघव आणि सिंधू यांनी आपल्याला बरोबर त्यांच्या पिंजऱ्यामध्ये अडकवून ठेवलेलं आहे. नुसतं अडकूनच ठेवलं नाही, तर त्याच्या विरोधात त्यांनी पुरावे देखील जमा केलेले आहेत. आता राघव आणि सिंधू यांच्याकडे श्रीकांत वकील आणि मधू यांच्या विरोधात इतका स्ट्राँग पुरावा आहे, की जर का केस कोर्टामध्ये स्टँड झाली, तर मधूच दोषी आहे आणि हा वकील एक नंबरचा फसवा आहे, हे कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकतं. राघव त्याला हे सगळं बोलतो आणि म्हणतो, की "आता तुझा खेळ आम्ही खत्म केलेला आहे. तुझा खेळ संपलाय. आता तू आमच्या विरोधात काहीही करू शकत नाही. समजलं ना तुला?" असं म्हणून राघवने चक्क त्याला सोडून दिलेलं आहे. "आता तुला आम्ही मारणार नाही, कारण तुला शिक्षा मिळणार आहे ती कोर्टातून मिळणार आहे आणि ती शिक्षा तुझ्या आयुष्यभर तुला लक्षात राहणार आहे. मी मारलेले घाव तुझे मिटून जातील, पण कोर्टातले घाव कधीच मिटणार नाहीत." असं म्हणून राघवने त्याला सोडलेलं आहे. वकील पुरता घाबरून गेलाय. कारण राघव आणि सिंधू यांनी जबरदस्त चाल चाललेली आहे आणि त्यामध्ये मधू आणि श्रीकांत वकील पुरते अडकलेले आहेत. राघव घरी आलेला आहे आणि घरातल्या सर्व सदस्यांना झालेली हकीकत सांगत आहे. तो सर्वांना सांगतोय, की कशाप्रकारे त्या वकिलाने आमच्या दोघांवर हल्ला केला, पण आम्ही दोघांनी देखील त्याचा हल्ला कशाप्रकारे परतून लावला. त्याचबरोबर सिंधूने व्हिडिओ तयार केला होता, की जो आपण ठरवलेला होता आणि वकिलाने त्याच्या तोंडून सर्व गुन्हे कबूल केलेले आहेत. तो व्हिडिओ घेऊनच आता सिंधू पोलीस स्टेशनला गेलेली आहे. आता ती कमिशनर साहेबांना भेटणार आणि तो व्हिडिओ कमिशनर साहेबांना देणार आणि त्यामुळे ते लगेच मधूला जिवंत पकडतील. त्याचबरोबर हा वकील किती फसवा आहे, हलकट आहे, हे देखील सर्वांच्या समोर आणतील आणि त्या वकिलाला देखील पकडून ठेवतील. अशी इत्थंभूत माहिती आता राघवने सर्व कुटुंबियांना दिलेली असते आणि राघवने सांगितलेलं असतं, की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे. खरंच हे सिंधूमुळेच शक्य झालेलं आहे, असं देखील राघव म्हणतो. तेव्हा घरातले सगळे सदस्य एकदम खुश झालेले आहेत. हा देखील प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडला. खरंच सिंधू जे बोलते ते करून दाखवते, असं राजश्री म्हणते आणि देवाचे आभार मानते, की बरं झालं देवा तू यांच्या पाठीशी उभा होतास. आता मधू आणि श्रीकांत वकील दोघेही जेलमध्ये जाऊ शकतील. ऋतुजा देखील सिंधूचं आणि राघवचं कौतुक करते, की कशाप्रकारे तुम्ही त्या गुंडांना मारलं आणि श्रीकांत वकिलाला कळू न देता त्याच्या विरोधात इतके स्ट्राँग पुरावे जमा केले. रेश्मा देखील राघवला म्हणते, की खरंच तुम्ही IPS अधिकारी शोभून दिसता आणि सिंधू देखील खूपच हुशार आहे आणि सिंधू तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस होते हे आता पुन्हा एकदा समजलेलं आहे. त्याच वेळेस राघव म्हणतो, की रुक्मिणी काकू कुठे दिसत नाही, ती कुठे गेलेली आहे? तेव्हा राजश्री सांगते, की त्या बाहेर गेलेल्या आहेत. पार्टीचं काम आहे, पक्षाचं काम आहे, त्या कामासाठीच त्या बाहेर पडलेल्या आहेत आणि लवकरच त्या देखील येतील, असं ती सांगते. पण राघवला मात्र वेगळीच शंका येते. रुक्मिणी काकू अजूनही आलेली नाहीये. यामध्ये काहीतरी वाईट आहे, हे मात्र त्याच्या डोक्यात येऊन गेलेलं असतं आणि नेमकी तीच गोष्ट घडलेली असते. इकडे सिंधू पोलीस स्टेशनला आलेली असते आणि सिंधू तिच्याकडे पुरावे घेऊन आलेले आहे आणि आता ते पुरावे ती कमिशनर साहेबांना देणार असते. कमिशनर साहेब बाहेर असतात, ते आतमध्ये येत असतात आणि त्याच वेळेला तिला एक व्हिडिओ कॉल आलेला आहे. सिंधू व्हिडिओ कॉल उचलते, तेव्हा तिला जबरदस्त धक्का बसतो. कारण व्हिडिओ कॉल आहे तो म्हणजे श्रीकांत वकिलाचा आणि तो म्हणतोय, "तुझ्यासाठी मी एक खास सरप्राईज ठेवलेला आहे." आणि ते सरप्राईज पाहून सिंधूला मोठा धक्का बसलेला आहे.
कारण ते सरप्राईज म्हणजे रुक्मिणी काकूला मधू आणि त्या वकिलाने जेरबंद करून ठेवलंय. तिला किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि तिच्या डोक्यावर रिव्हॉल्वर लावलेले आहे. ते पाहून सिंधूच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. रुक्मिणी काकूंचा जीव धोक्यात आहे हे आता तिला स्पष्टपणे समजलेलं आहे. सिंधू ते पाहते आणि वकिलाला बोलायला लागते, की "तुम्ही काय करताय? तुम्हाला समजतंय का?" वकील म्हणतो, "मी काय करतोय ना ते मला चांगलं समजतंय, पण तू काय करते ते तुला समजत नाहीये. तू आता पोलीस स्टेशनला गेलेली आहेस आणि आमच्या विरोधात जे पुरावे जमा केलेले आहेस ना, ते पुरावे मला पाहिजे आहेत. जर का ते पुरावे तू पोलिसांना दाखवलेस तर तुझं काही खरं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. आत्ताच्या आत्ता एक खटका उडवून तुझ्या रुक्मिणीचा जीव घालून टाकेल. तिच्या मेंदूतून गोळी आरपार करेल आणि तिचा जीव बाहेर काढीन." असं म्हणल्यानंतर सिंधू पुरती घाबरून गेलेली आहे. सिंधू म्हणते, "तुम्हाला काय पाहिजे असेल ते मी देते, पण तुम्ही आत्ता त्यांना काहीही करू नका." फोन ठेवून टाकण्यात आलेला आहे आणि कमिशनर साहेब आलेले आहेत. कमिशनर साहेब सिंधूला म्हणतात, की "सिंधू बस. कशासाठी आली होती तू? काय काम होतं?" तेव्हा सिंधू म्हणते, की "मी पुरावे आणले होते असं मला वाटतंय, पण माझ्याकडून काहीतरी घोळ झालेला आहे. आत्ता माझ्याकडे काहीच पुरावे नाहीयेत. मी नंतर येते." कमिशनर साहेब म्हणतात, "मला पाहू दे तरी तू काय बोलतेस मला कळत नाहीये." सिंधू म्हणते, "नाही, नाही. माझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. माझ्याकडे कोणतेच पुरावे नाहीयेत." असं म्हणून टेन्शनमध्ये सिंधू निघून गेलेली आहे. त्याच वेळेस कमिशनर साहेबांना देखील वाटतंय, की नक्कीच सिंधू काहीतरी टेन्शनमध्ये आहे. पण सिंधूकडे काय पुरावे होते? सिंधू नक्की कशासाठी आली होती? हे मात्र त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये. सिंधू पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेली आहे आणि सिंधू खूपच टेन्शनमध्ये आहे. इतकं माणूस कसं काय खालच्या थराला जाऊ शकतं हे तिला कळत नाहीये. राघवचं प्रेम मिळावं म्हणून राघवचंच आयुष्य उद्ध्वस्त करणारं हे कसलं प्रेम आहे? हे तिला समजत नाहीये. राघववर प्रेम करणारी व्यक्ती राघवला फासावर लटकवण्याचं स्वप्न कसं काय बघू शकते? असे अनंत प्रश्न तिच्या डोक्यामध्ये चालू आहेत आणि त्याच वेळेस तिला पुन्हा एकदा कॉल आलेला आहे. तो कॉल आहे श्रीकांत वकिलाचा. सिंधू पुरती घाबरून गेलेली आहे. नक्की या श्रीकांत वकिलाच्या डोक्यात काय आहे ते तिला कळत नाहीये. तो तिला म्हणतोय, की "आत्ताच्या आत्ता तुझ्या समोर एक माणूस येणार आहे. त्याच्याकडं तो मोबाईल द्यायचा आहे आणि त्या मोबाईलमधले पुरावे तो स्वतः डिलीट करणार आहे. तू जर का अतिशहाणपणा केला तर इकडं काय होणार आहे मला वाटतं ते सांगण्याची गरज नाहीये. कारण तू तर अतिशय हुशार आहेस. किडनॅप केल्यानंतर माणसाचं काय करतात ते तुला माहीत आहे." सिंधू चिडते आणि म्हणते, "इतक्या खालच्या थराला जाशील तू असं मला वाटलं नव्हतं." तेव्हा इकडं तो हसायला लागतो आणि म्हणतो, "मी खालच्या थरालाच आहे. मला या गोष्टीचं काहीच वाटत नाही. मला फक्त जिंकणं महत्त्वाचं आहे आणि आज मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. जर का तुला जिंकायचं असेल तर तुला मात्र आज रुक्मिणीला गमवावं लागेल." आणि तेवढ्यात त्याने सांगितलेला माणूस सिंधूच्या समोरून चालत येत आहे. तिकडून तो सांगतो, "तुझ्या समोरून जो माणूस चालत येत आहे, त्या माणसाच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा आणि त्याच्याकडून तो डिलीट करून घ्यायचा. माझा माणूस सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकेल आणि तेव्हाच मी तुझ्यावर रुक्मिणीला सोडेल. जर का तू मोबाईल दिला नाहीस, तर इकडं बंदुकीचा खटका ओढला म्हणून समज." असं म्हणून त्याने धमकी दिलेली आहे आणि आता सिंधूला त्या माणसाकडे मोबाईल देण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाहीये. सिंधू मोबाईल देणार नाही म्हणून तो तिला दम देतोय आणि सांगतोय, की "पटकन आलेल्या माणसाच्या हातात मोबाईल दे आणि त्याला त्याचं काम करू दे." त्या माणसाने हात पुढे केलेला आहे आणि तो सिंधूला मोबाईल मागत आहे. आणि आता सिंधूला देखील तो द्यावाच लागणार आहे. सिंधूने स्वतःच्या हाताने तो मोबाईल त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलेला आहे. त्या व्यक्तीने लगेच तो मोबाईल खोलून त्यामधला सगळे व्हिडिओ त्याने डिलीट करून टाकलेले आहेत. सिंधू ते पाहतच राहते. राघवला निर्दोष मुक्त करण्याचा पुरावा सिंधूच्या हातून एका क्षणात डिलीट झालेला आहे आणि हारल्याचे भाव सिंधूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. इकडे जिंकल्याचे भाव मात्र आता या वकिलाच्या चेहऱ्यावर आहेत. वकील चांगला हसत-खेळत सिंधूशी बोलत आहे आणि म्हणतोय, की "आत्ताची लढाई तू पूर्णपणे हारलेली आहेस. पण आता एक गोष्ट मात्र तू जिंकली आहे, ती म्हणजे रुक्मिणी काकूला तू जिंकलेली आहेस. अन्यथा आज रुक्मिणी काकू तिच्या विनायकाकडे गेली असती, पण आता मी तिला सोडतोय." असं म्हणून त्याने तिला सोडलेलं आहे. इकडे राघव खूपच टेन्शनमध्ये आहे. अजूनही सिंधू आणि रुक्मिणी दोघेही आलेले नाहीयेत. रुक्मिणी काकूला किडनॅप करून ठेवलंय हे त्याला समजलेलं आहे आणि आता मलाच जावं लागणार आहे. आता त्याशिवाय तो त्यांना सोडणार नाही असं राघवला वाटत आहे. राघवला खूप राग आलेला आहे. हा वकील इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो असं वाटलं नव्हतं असं तो बोलत असतो आणि त्याच वेळेस सिंधू आणि रुक्मिणी दोघेही आलेले आहेत. रुक्मिणी पुरती थकून गेलेली आहे. रुक्मिणीला खूप वाईट वाटलेलं आहे. सिंधू त्यांना घेऊन येते. रुक्मिणी आलेली पाहून सर्वांच्या जीवात जीव आला आहे.
काही का होईना, पण रुक्मिणी काकू कशी का असेना घरी आलेली आहे. ती जिवंत आहे आणि व्यवस्थित आहे या गोष्टीचा आनंद सर्वांना होत आहे. सिंधू त्यांच्या हाताला धरून घेऊन येते आणि हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर तिला बसवते. राघव देखील आता रुक्मिणीच्या जवळ असतो आणि तिला विचारतो, "तू ठीक आहेस का?" रुक्मिणी मात्र एक शब्द देखील बोलत नाहीये. राघव म्हणतो, "काकू तू ठीक आहेस ना?" रुक्मिणी मात्र हात जोडून राघवची माफी मागते आणि म्हणते, "मला माफ कर. माझ्यामुळं खूप मोठा घोळ झालेला आहे. तुला जिवंत ठेवण्यासाठी सिंधूने जे पुरावे जमा केले होते, तुला निर्दोष मुक्त करण्यासाठी सिंधूने जे पुरावे जमा केले होते, ते सगळे पुरावे एका क्षणात माझ्यामुळं नष्ट झालेले आहेत आणि आता पुन्हा ते पुरावे जमा करणं किती कठीण आहे मला माहीत आहे. तुम्ही दोघांनी जीवावर उदार होऊन ते पुरावे जमा केले होते. पण आता त्या वकिलाने घाणेरडी चाल चालून माझ्या जीवावर बेतवून त्यांनी ते पुरावे तुमच्याकडून काढून घेतलेत. यामध्ये खरं तर माझा जीव गेला असता तर बरं झालं असतं, असं मला वाटतंय. पण तुम्ही मात्र माझा जीव वाचवलाय. कशासाठी माझा जीव वाचवला? मला मरू द्यायचं ना, असं म्हणून ती रडत आहे. तेव्हा सिंधू म्हणते, की "असलं काही अभद्र बोलू नका." आणि तेवढ्यात सिंधूला अजून एकदा फोन आला आहे. पण तो फोन आहे कमिशनर साहेबांचा. कमिशनर साहेब म्हणतायत, की "सिंधू, तुझ्यासाठी एक बॅड न्यूज आहे. आत्ताच श्रीकांत वकिलाचा फोन आला होता आणि त्याने आमच्याकडं एक अर्ज केलेला आहे. राघव जेलमधून फरार झाल्यानंतर जी डेड बॉडी गाडीमध्ये जळाली होती, त्या गाडीचा डी-एन-ए रिपोर्ट त्याने मागितलेला आहे आणि आता आपल्याला त्याचा डी-एन-ए रिपोर्ट तयार करणं गरजेचं आहे. आपल्याला त्या बॉडीचे डी-एन-ए रिपोर्ट तयार करून कोर्टापुढं हजर करावे लागणार आहेत आणि त्यामध्ये काय सिद्ध होऊ शकतं हे तुला माहीत आहे. सिंधूने लगेच सर्वांना कमिशनर साहेबांनी काय सांगितलंय ते सांगितलेलं आहे. हे ऐकल्यावर राघवला धक्का बसलाय. कारण आता त्या रिपोर्टमध्ये तो राघव नाहीये हे सिद्ध होणार, म्हणजे राघव फरार झालेला आहे हे सिद्ध होऊ शकतं, असं तो सर्वांना सांगत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की मधू पुरती खुश झालेली आहे. मामानं अतिशय चांगली चाल चालली आहे या गोष्टीमुळे ती खुश आहे. ती मामाला म्हणते, की "खरंच ही चाल मात्र मला आवडली." तो म्हणतो, "मग तू माझ्यावर जर का असा विश्वास ठेवला ना, तर अशा कितीतरी चाली मी चालू शकतो." आता डी-एन-ए रिपोर्ट आपल्या हाती येतील, त्यामुळं राघव जिवंत आहे हे सिद्ध होईल आणि तू जिवंत आहेस हे पुरावे आता त्यांच्या हातातून कायमचे नष्ट झालेले आहेत. त्यामुळं आता त्यांना कोणीच वाचवू शकत नाही. पण इकडे सिंधू मात्र खूप चिडलेली आहे. सिंधू म्हणते, की डी-एन-ए रिपोर्ट यायला अजून 3-4 दिवस लागणार आहेत. पण या 3-4 दिवसामध्ये मधू जिवंत आहे, त्याचबरोबर राघव निर्दोष आहे, हे मी सिद्ध करेल आणि या गोष्टीची मी शपथ घेते. मी वचन देते तुम्हा सर्वांना, की मी लवकरात लवकर मधूला घराच्या बाहेर काढेल, असं आता सिंधूने चक्क वचन सर्वांना दिलंय. सिंधूने शपथच घेतलेली आहे आणि आता सर्वजण सिंधूच्या त्या गोष्टीकडे बघतच बसतात. कारण आता सिंधूने ठरवलंय, म्हणजे नक्कीच सिंधूच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असणार आणि ते विचार लवकरच ती सत्यामध्ये आणून मधूला तर घराच्या बाहेर काढेलच, त्याबरोबर वकील देखील किती भ्रष्ट आहे आणि किती फसवा आहे, हे देखील सिद्ध करेल. पुन्हा एकदा मधूला आणि त्या वकिलाला त्यांच्याच जाळ्यामध्ये अडकेल असा विश्वास रत्नपारखी कुटुंबियांना आहे. पण आता यासाठी सिंधू नक्की काय करणार आहे? सिंधूचा पुढचा प्लॅन काय आहे? हे मात्र अजूनही कोणाला माहिती नाहीये. सिंधू आता पुढचा प्लॅन सर्वांना सांगेल आणि त्या प्लॅनप्रमाणे सर्वजण काम करून लवकरच मधू आणि त्या वकिलाला पोलिसांच्या समोर हजर करतील आणि ते गुन्हेगार आहेत हे देखील सिद्ध करतील. पण ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.